द्वारकादास श्यामकुमार ग्रुप व तुकाराम पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान सोहळा व निरूपण संगीतमय कार्यक्रम उद्या दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता दयानंद सभागृह येथे होणार आहे, अशी माहिती तुकाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रथमतः आपल्याला माहिती पाहिजे, आज एका खेड्यातला तुकाराम पाटील इथं येऊन होतो, याच्या पाठीमागं त्याची कर्तव्य काही नाहीये. हे सगळं केवळ ग्राहकामुळे झालेलं आहे, माझं आयुष्यभराचं मत आहे. आणि मग आपल्याला त्यांना काही देता येतंय का? या माध्यमातून आपण अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी 8 मार्चचा महोत्सव असेल, तो एक महोत्सव असतो की मग त्यांना आपल्याला नुसतं चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना काही कार्यक्रम देता येतील का, त्या माध्यमातून आपण कार्यक्रम दिले. आणि मग शिक्षक दिन का साजरा करावा, डॉक्टर्स डे का साजरा करावा, पोलीस बांधवांचाच का सत्कार करावा, तर याच्या पाठीमागे एक भूमिका असते की कोरोनामध्ये आपण देव म्हणूनच डॉक्टरांकडे पाहिलं आणि मग या डॉक्टरांवर कुठेतरी हल्ले होत होते आणि समाजात कुठेतरी एखादा डॉक्टर खराबही असू शकतो, पण याचा अर्थ सगळेच नाही. मग त्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून 1 जुलैच्या दिवशी आपल्या सगळ्या जिल्ह्यातला डॉक्टरांचा सत्कार केला जातो. तो करत असताना तो द्वारकादास श्यामकुमारचा ग्राहक आहे याचा सत्कार केला जात नाही किंवा ठराविक विशिष्ट 10-12 डॉक्टरांचा सत्कार करणे हे नाही. ज्या डॉक्टरांना द्वारकादास श्यामकुमार माहित नाही, त्यांनी आयुष्यात कधी खरेदी केली नाही, कुठं दुकान आहे हे माहित नाही, अशा सगळ्या ए बसून झेडपर्यंतच्या सगळ्या डॉक्टरांचा निस्वार्थ भावनेनं आपण सत्कार करत असतो. मग गुरुजनांचा सत्कार करण्यापाठीमागची भूमिका काय? 2004 पासून हा प्रवास तसा चालू झाला लातूरमध्ये. आणि मग नुसता दुकानात आम्ही सत्कार करायचो. मी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आपण दुकानात करत होतो. दुकानात दिवसभर सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत हा सत्कार चालायचा. आणि मग नंतर याला एक वैचारिक मेजवानी कशी देता येईल, मग नुसता सत्कार करता याला एक स्वरूप आपण वेगवेगळ्या व्याख्यात आणावेत, वेगवेगळ्या लोकांना इथं घेऊन यावं आणि विचाराची देवाणघेवाण व्हावं, एकत्रित यावं. म्हणून आपण आता ही 11वं वर्ष आहे. मग त्याच्यामध्ये निशिगंधा वाड असतील, मागलच्या टायमाला माऊली महाराज असतील, लास्ट वर्षामध्ये आपण कवी संमेलन असेल किंवा मग तुम्ही महाजन सरांना ओळखत असाल जळगावचे, असे अनेक व्याख्याते आणले आणि गुरुजनांचा सत्कार करायचा कार्यक्रम घेत आलो. मग याच्यामध्ये करत असताना मग काही मुली दत्तक घेतल्या, तांदूळ मुलांचे लग्न लावले. हे मोठेपणासाठी नाही सांगत, तुम्ही माझ्या परिवारातले आहात आणि तुमच्यामुळे आम्ही घडलेलो आहोत म्हणून याच्यासाठी सांगतोय की हे करत असताना आम्ही केले नाही, समाजानं दिलं म्हणून आम्ही केलं, म्हणून त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि आपण एक लातूरकर असल्यामुळे लातूरमध्ये वेगळा पॅटर्न करण्याची किमया सगळ्यांनी केली. त्याच माध्यमातून लातूरचं हे द्वारकादास श्यामकुमार असेल किंवा मराठवाड्यातले सर, मला सांगायला आनंद वाटेल की आपल्या प्रत्येक शोरूम मध्ये संगम भाऊ सकाळी राष्ट्रगीत होणार, हे देशातलं पहिलं कापड व्यवसायातलं दुकान असं की तुम्ही कधी येऊन बघा, राष्ट्रगीत कंपल्सरी आपल्या सगळ्या शोरूम मध्ये होतं. आमच्या इथं मुलांना आई वडिलांना सांभाळणं कंपल्सरी आहे. जे मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत त्या मुलांना आम्ही कामावर ठेवत नाही, कारण हे सगळे 18 पगडा समाजाचे मुलं आहेत आणि सगळ्याला व्यसन लागू नये म्हणून आम्ही खूप प्रामाणिक काम करतो. आम्ही स्वतः निर्व्यसनी आहेत आणि त्यांनाही निर्व्यसनी राहण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आणि ज्यासाठी तुम्ही आणि तुम्हाला या ठिकाणी बोलवलं गेलंय, हा उद्या एक आपला गुरुजनांचा सन्मान सोहळा आहे. या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्रातील प्रबोधनकार, व्याख्याते म्हणून ज्यांची ओळख आहे असे गणेशजी शिंदे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांचा चमू यांच्या कार्यक्रमाचं आयोजन उद्या दुपारी 4 वाजता दयानंद सभागृहामध्ये केलेलं आहे. या कार्यक्रमाला तर प्रथमतः आपण सगळेजण आमंत्रित आहात, सहपरिवार. या कार्यक्रम खूप छान आहे. ह्याच्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला बोलवण्याचं एकच उद्दिष्ट होतं की आपण समाजातला एक खूप मोठा भाग आहात. समाजाच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा असणारे तुम्ही सगळे व्यक्तिमत्व आहात. आणि मग हा कार्यक्रम घेत असताना तुम्हाला कुठेतरी माहिती मिळाली पाहिजे, तुम्हालाही माहिती असलं पाहिजे, म्हणून आज आम्ही तुम्हाला बोलवलेला आहे. हा कार्यक्रम उद्या ठीक 4 वाजता दयानंद सभागृहामध्ये होणार आहे. आपण सगळ्यांनी हीच नम्र विनंती करतो.